कारण असं आहे, आपण किती लबाड मंत्री होता. 95 पासून 2014 पर्यंत आपण नुसत्या गप्पा मारण्याचं आणि जॅकेट घालण्याचं आणि बॉडीगार्ड घेऊन फिरण्याचंच काम केलं. इंदापूर शहरासाठी तुम्ही काय काम केलं म्हणून तुम्हाला आज मतं मागण्याचा अधिकार नाही. आज तुम्ही लय मोठ्या गप्पा मारता आणि इंदापूर शहराची अवस्था काय होती. आज मामांनी कुठली बिल्डिंग बांधायला ठेवली, कोर्टासारखी बिल्डिंग बांधली, कचेरीसारखी बिल्डिंग बांधली, आयटीआयसारखं एक संकुल बांधलं आणि प्रत्येक इंदापूर शहरातला रस्त्याचं काम, वॉटर सप्लायचं असेल, गटरीचं काम असेल, ती मामाने पूर्ण करण्याचं काम केलं. तुम्ही काय गप्पा मारल्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. आणि आज लय मोठ्यापणाने गप्पा मारून तुम्ही प्रचार येऊन सभा करता. 3-4 दिवस झाला आम्ही तुमचं बघतोय की काय काय बोलताय. मामावर टीका करण्याचा तुम्हाला कुणालाच अधिकार नाही. मामाने जी काय करायचं ती इंदापूर शहरासाठी केलं आणि तुम्ही आज गप्पा मारून मतं मागण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. कारण आवर्जून सांगतो, भरत शेठ सारखा चांगला उमेदवार आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला आहे. त्याच्यामुळे भरत शेठ शहा तुम्ही अजिबात काळजी करू नका. राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही मागे पुढे पाहणार नाही. तुम्हाला निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, खालचे 20 उमेदवार आहेत, एकही उमेदवार आपला पडणारा नाही. 20च्या 20 उमेदवार आता तुम्ही 21 उमेदवार तुम्हाला 3 तारखेला 4 वाजता सगळ्यांची उमेदवार निवडून आलेले दिसतील. मी आवर्जून तालुका अध्यक्ष या नात्यानं सांगतो. त्याचं कारणच असं आहे, पुढील आहेत ती तिघाचं त्रिकूट आहे. हे तुम्हाला आवर्जून का सांगतो, त्यातला एक तर बारकाला गप्पा मारतो, ईदभर लाकूड असलं की वाळभर दपली काढतो. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. कारण तो पहिला हा वार्डातच राहत होता. हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. कारण त्यांचं असं लबाड बोलायचं पण मोठं बोलायचं. कधीही झालं तर त्यांच्या लबाडीशिवाय काम नाही. काम काय करायचं नाही. उमेदवारी तिथं प्रचाराच्या सभा घ्यायच्या आणि लय मोठ्या गप्पा आणायच्या. आता थांबवा, जनता सुज्ञ नाही. आता जनतेला सगळं कळतं कुणाला मतदान करायचं आणि कुणाला करायचं नाही. ही तुम्हाला आवर्जून सांगतो. येणाऱ्या 3 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून 21च्या 21 उमेदवाराला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो. 2 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने 21च्या 21 मध्ये विजय करा एवढंच आवाहन करून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि राज्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य डॉक्टर शशिकांत तरंगे आपणास विनंती की आपण मार्गदर्शन करा. येत्या 2 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या निमित्ताने आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन करण्यासाठी, विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्या या प्रभागामध्ये उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे, अप्पासाहेब जगदाळे, हनुमंतआबा कोकाटे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शेठ शहा, प्रतापआबा पाटील व सर्वच व्यासपीठावरील मान्यवर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मतदान का करायचं? कारण या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय भरणे मामांच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतोय, इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास मामांच्या माध्यमातून होतोय. आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय की आता जिथं अशोक बापूंनी सांगितलं की शिरसवडीचा जर पूल झाला तर इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड बाजारपेठेमध्ये व तिथल्या नागरिकांचा असणारा इंदापूर शहरामधला सहभाग हा जर बघितला तर निश्चितपणे इंदापूरमध्ये खूप सारा बदल येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भरणे मामांच्या माध्यमातून आज कॅबिनेट मंत्री म्हणून मामा मंत्रिमंडळामध्ये बसतात. खऱ्या अर्थानं जर आपल्याला विकास करायचा असेल तर एक अशा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा, तालुक्याचा आमदार राष्ट्रवादीचा आणि निधी देणारा आपला नेता आदरणीय अजितदादा जे अर्थमंत्री आहेत, त्यामुळे आपल्याला कोणताही निधी कमी पडणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी ही
लाईन ओळखली पाहिजे. ही सगळी लाईन घड्याळाची, निधी देणारा घड्याळाचा, निधी आणणारा घड्याळाचा आणि इथं इंदापूर शहरामध्ये काम करणारा सुद्धा कोणाचा. म्हणून आपल्याला घड्याळ हे विजयी करायचंय. आता इंदापूर शहरामध्ये अनेक समस्या या सोडवण्यासाठी जे आपले सर्व उमेदवार आहेत ते अतिशय प्रामाणिक आणि जनसामान्यामध्ये मिसळणारे उमेदवार आहेत. आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आहेत. शहा कुटुंबाचा आपल्या सर्वांना या शहरामध्ये अनुभव आहे की निश्चितपणे हे कुटुंब गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये नेहमीच सहभागी होतं आणि अशा कुटुंबाचं आदरणीय मामांनी व अजितदादांनी त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी संधी दिलेली. आता आपण सर्वजण पाहतोय की विरोधक नेहमीच आपल्यावरती टीका करतायत, मामांवरती टीका करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका करतायत. परंतु आता अनेक वर्ष पराभवाने ग्रासलेले सगळेकडे एकत्र आलेले. त्यामुळं आता त्यांना विजयाची स्वप्न पडतायत. कोण म्हणतं की शेठला फक्त जॅकेटच द्यायचं राहिलं होतं. परंतु शहा कुटुंबाने जे तुम्हाला सुरुवातीपासून तुमच्या गोटपर्यंत जिथपर्यंत पोहोचवायचं ते योगदान आदरणीय शहा परिवारानं दिलं हे तुम्ही विसरताय. तुम्ही त्यांच्यासाठीच विसरत नाही. आता त्यांचं असं आपासाहेब मत येतं की आम्ही घड्याळावर बरंच शेट सोडून दुसरा कुणी जरी दिला असता तरी आम्ही पाठिंबा द्यायला तयार होतो. आणि मग आमदारकीलाच काय गॅस्ट्रो झालता का. आमदारकीला ज्यावेळेस भरणे मामा उभा होते, घड्याळावरच उभा होते, त्यावेळेस तुम्ही या पक्षातून त्या पक्षात त्यातून या सगळ्यांना उलट पालत करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः उमेदवार कसा होईल हा प्रयत्न केला. आणि म्हणून तुमच्या ह्या कोलांट्या उड्या आता इंदापूर तालुक्याने ओळखलेल्या. तुम्ही कशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला व्यक्तिदोषापोटी त्रास देता, व्यक्तिदोषापोटी विरोध करता हे इंदापूर तालुक्यातल्या जनतेने आपल्याला ओळखलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना इंदापूर शहरातील जनता मोठ्या मताधिक्याने विजयी करतील आणि आपले नेते आदरणीय अजितदादांचा हात या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मजबूत करण्यासाठी, भरणे मामांना एक चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये ताट मानण्यात, या इंदापूर शहराचं नावलौकिक करण्यासाठी निश्चितपणे गोरगरीब जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हासमोर बटन दाबल आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना विजय करेल अशी निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे. आणि म्हणून आमच्या सुद्धा तरंगवाडी ग्रामपंचायतची इथं हद्दवाढीचा विषय झाला. तरंगवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सरस्वती नगरचा मोठा मतदार आमच्या गावाच्या हद्दीमध्ये राहतो. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांना मामांनी अनेक वेळा आमच्या गावाला थोडस निधीच्या बाबतीमध्ये मागे पुढे पाहिलं की तरंगवाडी आपलंच आहे. परंतु सरस्वती नगरमध्ये, इंदापूर शहरामध्ये इतर कोणत्या प्रभागामध्ये, वार्डामध्ये मामांना तसं ग्रामपंचायतचा संलग्न भाग नसल्यामुळे निधी देता येत नव्हता. परंतु आम्ही देखील इंदापूर शहरासाठी बाळासाहेब ढवळे इथं बसलेत. कधीही तरंगवाडीने त्या ठिकाणी सरस्वतीच्या नागरिकांना ज्या ज्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी देता येईल तो पूर्णपणे देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून, भरणे मामांच्या माध्यमातून आमच्या सर्व सरपंचांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केलं. आणि म्हणून आज शहरामध्ये सेठ सरस्वती नगर तुमच्या भागात असली तर तिथली घरपट्टी, तिथली पानपट्टी ही तरंगवाडी नाही. आणि म्हणून आमचा सुद्धा सहभाग तुमच्या या शहराच्या विकासामध्ये ग्रामस्थांचा, गावकऱ्यांचा मोठा आहे. आणि त्याच पद्धत मी आदरणीय सर्व उमेदवारांना, मतदारांनी मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रचंड अशा मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन करतो. आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. दृश्यादृश्य शक्तीचे ज्यावेळेस प्रयोग चालू होते, ज्यावेळेस सर्वांनी साथ सोडली होती, त्यावेळेस एक खंबीर नेतृत्व आदरणीय मामांबरोबर होते.
ते आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचं आहे. येत्या 2 तारखेला होणाऱ्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या ह्या दोन्ही वार्डाच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री, आपल्या तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे त्यांची मागच्या आज 15 दिवसापूर्वीच राज्याच्या प्रवक्तेपदी निवड झाल्याचे आमचे सहकारी मित्र शशिकांतजी तरंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंताबा कोकाटे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापबाबा पाटील, ज्यांची आपण एकमताने राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून ज्यांची निवड केली, म्हणजे ज्यांना उमेदवारी दिली, असे या शहराचे प्रथम नागरिक म्हणून 100% निलकंठ ते होणारच आहेत, असे भरत शहा, त्याचप्रमाणे अशोक बापू इजगुडे, दत्तामामा घुगरे, त्याचप्रमाणे आबा मोहोळकर, DN जगताप, कार्याध्यक्ष अतुलजी झगडे, बाळासाहेब ढवळे, बंडूतात्या वाघ, या ठिकाणी मुकुंद शेट आहेत आमचे सर्व. आता मी काही सर्वांची नावं घेत नाही. ज्यांनी 5 वर्ष या शहराची सेवा केल्याचे अंकिता भाभी, सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, गेल्या 8 दिवसापासून निलकंठ पत्रकारांना मी विचार करतोय की ही 3 जण एकत्र का आली. त्याचं कारण मी बऱ्याच जणांना विचारलं. मामा, ह्याचं कारण एकच आहे, 3 जण एकत्र की तिघांनी बी एकामेकाला गोलमललंय. तिघांनी पण एकामेकाला गोलमललंय. त्या निवडणुकीत असेल, त्या निवडणुकीत असेल, अनेक वेळा एकामेकाच्या विरोधात बोलले. परंतु मामा, ही काय आजची विषय नाही, हे 2-3 महिन्यापूर्वी ठरलेला विषय आहे की काही करून या इंदापूर शहराची सत्ता घेण्यापेक्षा यांना बाहेरचं वेध लागले. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र येता येईल. काल तर परवा या वार्डातला प्रवेश घेतला भारतीय जनता पक्षामध्ये, या वार्डातल्या उमेदवारांचा, आणि त्यांना परत तिकीट दिलं. म्हणजे हे आघाडी म्हणतायत, पण ही आघाडी कशी झाली हे निलकंठलाच माहित आहे. म्हणजे आणि ही जी कृष्णा भीमा काय आहे का नाही, ही एक बाहेरून आणलेली एक म्हणजे रजिस्ट्रेशन संस्था आहे. मी अगोदर आणली मामा, काही आता आणलेली नाही. 2-4 दिवसापूर्वी ती 2-3 महिन्यापासून ही प्लॅनिंग झालेलं आहे. आणि प्रश्न निलकंठ असा पडतो की ज्यांचं मतदान नाही तीच म्हणतं माणूस किती 21-0 करू, आमचं मतदान नाही. तिथं मतदारांनी ठरवायचंय ना 21-0 करायचं. बरं आहे का? आता चाललंय ना पाठीमागं, बरं आहे का? मग तर माझी इंदापूर शहरातील नागरिकांना विनंती करायची, शेवटी दादांनी मामांनी विचार केला, या शहराचा विकास झाला पाहिजे, शहरामध्ये चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत. त्यांच्याच बातम्यात सांगताय की बारामती सारखं इंदापूर करायचंय. आता बारामती कुणी केली चांगली? दादांनी, अजित दादा. हा, मग आतापर्यंत आपण दादाच्या ताब्यात इंदापूर दिलंय का? नाही दिलं. मग आता द्यायचंय का नाही? विकास करायचा असेल तर कुणा बारामती सारखं करायचं म्हणलं तर कुणाच्या ताब्यात द्यावा लागेल? दादाच्या आणि मामाच्या. आता दादानी एका दिवसामध्ये मामानी सांगितलं दादांना आणि भरत शेटनी मामाला, एका दिवसात जवळजवळ 200 कोटीचा पूल दिला आणि 8 दिवसात तिथलं काम चाललं. बरोबर का? 388 कोटीचा. आता मला वाटतं निलकंठ, हा रस्ता जवळजवळ 4 पदरी होतोय. जर हा 4 पदरी रस्ता झाला, वाहतूक वाढली, दळणवळण वाढलं, इंदापूर शहराचा व्यापाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे. आमच्या काही भगिनी करमाळा तालुक्यातले त्यात बऱ्याच जण बसलेले असतील, काही माढा तालुक्यातले असतील. अहो, तुम्ही 10 मिनिटात आपल्या म्हणजे माहेरी जातात. ही सुविधा कोणी करून दिली? मामाने करून दिली. आणि मग हा विचार जर आपल्या मनामध्ये येत असेल तर चांगला उमेदवार, तर माझा कशाला प्रॉब्लेम आहे, एक चांगला उमेदवार या ठिकाणी दादानी मामानी या ठिकाणी दिलेला आहे.
इंदापूरच्या शहरातील नागरिकांना मला विनंती करायची, कुणी काही बोंबलू द्या, काही वरडू द्या, ही वरडण्याचं हे काय आता चाललेलं नाही, हा बऱ्याच दिवसाचा खेळ आहे. ही इंदापूरचा म्हणजे किती जण ओरडून ओरडून पाणी पिऊन बरेच जण बोलतात, काय करतात, हा बोलण्यापेक्षा काम करणारा माणूस आपल्याला राष्ट्रवादी पक्षाने या ठिकाणी दिलेला आहे. आज आपण दोन वार्डाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी सभा घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं बंडू तात्याचं काम आणि या ठिकाणी या परिसरामध्ये खूप दिवसापासून सुरुवातीला बंडू तात्या म्हणून आम्ही तर लहान बाहेरून पुण्याहून येताना पाहायचो, मोठं हॉटेल दिसायचं, आमची देवच ओळख नव्हती, पण तेव्हापासून ते बंडू तात्यांचं हॉटेल आहे हे ओळख होती. आज त्यांनी या शहरासाठी काय केलंय, त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या मिसेस वहिनी श्री सुनीता अरविंद वाघ यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे खाली रमेश मकरे यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली. यांची जी खूण आहे, ज्यांना आपण मतदान करायचंय ते घड्याळ आहे आणि घड्याळाला मतदान करा म्हणून या वार्डामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आता वरचा उमेदवार राहिला की बरेचशी खूण पण घड्याळच आहे, त्यांना सुद्धा प्रचंड मतदान करून आपल्याला ह्या वार्डातून तिन्ही उमेदवाराला चांगलं मतदान करायचंय. अशा प्रकारची आता द्यायचे, परत दुसऱ्या वार्डात सांगतो, आता एका वार्डाचं सांगतोय, परत दुसऱ्या वार्डात सांगतो, म्हणजे या वार्डातलं 1 नंबर वार्डातल्या तिन्ही उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं. त्याचप्रमाणे 2 नंबर वार्डामध्ये जे उमेदवार आहेत, सुनीता अमर नलवडे यांची खूण पण घड्याळ आहे, राजेंद्र गेना चौगुले, या वार्डातील लोकांनी 3 मतदान करायचंय. वर नगराध्यक्ष पदासाठी भरत शेटशा यांच्या घड्याळासमोर बटन दाबायचंय. त्याचप्रमाणे सुनीता अमर नलवडे यांचं नगरसेवक म्हणून या ठिकाणी आपल्याला बटन दाबायचंय आणि राजेंद्र गेना चौगुले यांचंही नगरसेवक म्हणून बटन दाबायचंय. मगाशी मी भाषण ऐकत होतो, तळमळीनं चौगुलेताईंनी या ठिकाणी भाषण केलं, महिलांचे प्रश्न मांडले. खरंच या शहरामध्ये अंकिताताई भाभींनी महिलांचे प्रश्न बरेचसे सोडवले आणि भविष्य काळात मामाच्या माध्यमातून, भरत शेठच्या माध्यमातून या ठिकाणी हे प्रश्न सोडवायचे. मित्रांनो, दुसरं एक चर्चा इंदापूर शहरामध्ये ऐकायला मिळते की शेवटी भरत शेठ यांनी प्रामाणिकपणे या इंदापूर शहरामध्ये सेवा केली, सर्व गोष्टीची या शहरातील लोकांना मदत केली. राजकारण म्हणून नाही, पण समाजकारण म्हणून त्यांनी आताच कुणीतरी सांगितलं की मोठा सप्ताह त्या ठिकाणी घेतात. सप्ताह असू द्या, तुमच्या कावड्या असू द्या, तुमच्या दही अंड्या असू द्या, तुमची नवरात्र मंडळ असू द्या, गणपती मंडळ असू द्या, सुख दुःख असू द्या, त्या ठिकाणी आड्या अडचणी असू द्या, या कुटुंबांनी अनेक वर्ष या इंदापूर शहराची सेवा केलेली आहे आणि सेवाच्या माध्यमातून त्यांना मतदान करा हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि इंदापूर शहराने अगोदरच ठरवलेले की या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार भरत शेठ असतील किंवा 20 उमेदवार यांना आपण घड्याळाला मतदान करून पुढची 5 वर्ष काम करण्याची संधी यांना आपण उपलब्ध करून द्यायची. दुसरी गोष्ट आली की इंदापूर शहरामध्ये रात्री अपरात्री जरी काही घटना घडल्या तरी भरत शेठ, आता आम्ही तुमच्या पाठीमागे आहे, त्याची तुम्ही चिंता करू नका, की आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला शब्द देतो, रात्री अपरात्री कुठलीही घटना घडू द्या, तुमच्या मागे पाठीमागे तशी माणसं नव्हती म्हणून तुम्हाला काही गोष्टी मागे चढावं लागत असेल, पण हिथून पुढे अजिबात माघारी करू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे, तुम्ही आम्हाला नुसता फोन करा, आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध राहू. त्यामुळे आता घाबरण्याचं कारण नाही, सर्व नेते आपल्या बरोबर, सगळे जाणगी नेते आपल्या बरोबर आहेत. ही गोष्ट सुद्धा इंदापूर शहरातील लोकांनी लक्षात घ्या. आणि पुन्हा एकदा सांगतो की प्रामाणिक माणसाला मतदान करा. या इंदापूर शहराचा चेहरा मावरा बदलल्याशिवाय राहणार नाही. इंदापूरची जनता ही हुशार आहे. अनेक शिक्षक वर्ग या ठिकाणी राहतो, नोकर वर्ग राहतो, व्यापारी वर्ग राहतो. हा हुशार माणूस आहे, हुशार माणसं या शहरामध्ये निलकंठ आहेत. मी निलकंठचं नाव का घेतोय तर निलकंठ समोर आहे म्हणून घेतोय. मला काय राहुल दिसत नाही इथं. परत राहुल रसायचा, देवा रसायचा, पवार साहेब आमचे रसायचे, ते तर इथले मतदार असतील.
राहिला रुसलेला. तर माझी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या या भरत शेठ आणि मामाच्या दादांच्या पॅनलला सहकार्य करा. आपली सुद्धा मतदान या शहरामध्ये आहेत, पत्रकारांचे सुद्धा. मी महिला भगिनींना विनंती करतो की शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये भाभींना खऱ्या अर्थानं 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं. आता हनुमाबानी मागात सांगितलं 20 वर्षामध्ये काय झालं. आता हनुमाबा 20 वर्षामध्ये काय झालं नाही. आणि आता त्यातलेच लोक म्हणतात की आम्ही इंदापूर बारामती सारखं इंदापूर करू. त्यातलेच लोक म्हणतायत का नाही भाषणामध्ये, ऐकलंय का तुम्ही? त्यातलेच लोक काय म्हणतायत, आम्ही बारामती सारखं इंदापूर करतो. आपण तुमच्या शेजाऱ्यांनी काय केलं, सगळी तिथं होती. म्हणजे नगरपालिकेमध्ये ह्याच्या महागडल्या जे सत्ता पाहिल्या मला, मी राजकारणात आल्यापासून पाहतो, त्या 2च माणसाच्या ताब्यात होत्या आणि ते दोन्ही माणसं तिथं आहेत का नाही? मग आता ते दोन्ही माणसाला तिसरा माणूस काय म्हणतोय, मी बारामती सारखा विकास करणार. हे तुम्हाला पटतंय का? म्हणजे दोन्ही माणसाचा जो प्रश्न आहे ते तिसऱ्या माणसाला मान्य नाही. आणि काय काय तर ती उमेदवारी पाहिजे. मामा ही युती झाली, ही फक्त वर दाखवायसाठी झालेली आहे. आमचे उमेदवार तेवढे, तुमचे उमेदवार ठेवले, निवडून आला की आम्ही प्रवेश करायला चाललो तिकडं. ह्याच्यासाठी युती झाली, काय नेमकं दुसरं काय विषय नाही. आणि इतका भरत शेठवर राग का मुळे एवढा राग? अहो आम्ही मध्यस्थी केली, ती बिचारा उभा राहत नव्हते, कारखान्याला उभा राहत नव्हते, मी मध्यस्थी केली. ठीक आहे, मुकुंद शेठला सहीचा अधिकार काढून त्यांना अपमानित केलं. मला वाईट वाटलं. मी कोविडच्या काळामध्ये त्यांना फोन केला, ही चुकीचं केलं तुम्ही म्हणलोय मी. त्यांनी समोर येऊ द्या, ही चुकीचं केलं, अशा पद्धतीने नव्हतं करायला. परंतु मी म्हणलो, मी स्वतः त्यांना बोललो, त्यांनी नाही म्हणून सांगू दे. गणपतीच्या साक्षीने मी त्यांना कोविडच्या काळामध्ये मी मुकुंद शेठ फोन केला. तुम्हाला केला का नाही भरत शेठ फोन? मी माझं तुमचं एवढं कॉन्टॅक्ट होतं का त्यावेळेस? नव्हतं. तरी पण मी तुम्हाला फोन केला, चुकीचं झालंय म्हणून. मी ते भैयाबादला फोन केला होता, का तर मी सांगतो, खरं सांगितलं पाहिजे. तर म्हणजे या गोष्टी केल्या आणि म्हणताय तुम्ही आता की हे झालं ते झालं, ही चुकीची गोष्ट आहे. शेवटी वैयक्तिक ह्याच्यावरनं तुम्ही इतक्या ह्याला जाऊ नका. भाषण करताना तुम्ही मामावरती बोलताय. अहो काय मामावर बोलण्याचा अधिकार? त्या इंदापूर शहरामध्ये 3-4 वर्षामध्ये त्या बिचाराने किती निधी दिला सांगा बरं तुम्ही? आज इंदापूर शहरामध्ये दिलाय का नाही निधी? विरोधात सत्ता असताना सुद्धा मामाने या ठिकाणी निधी दिला. आणि मग उगा मतदान पडतंय का मामाला? आमदारकीला लीड आहे का नाही त्यांना? मग कशामुळे आहे? निधी दिल्याशिवाय आहे का? महिला भगिनी नव्हते दिले का नाही मतदान? मग मामाने दादानी निधी दिला आणि ह्याच्यापेक्षा जादाचा निधी या इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कुणाच्या थापेला बळी पडू नका. काय नाही, किती दिवस तरी तुम्हाला दिलंय. आता आम्हाला एवढ्या वेळेस राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळाच्या उमेदवारालाच आम्ही मतदान करणार आहे असं ठणकावून आपण सांगावं. अशा प्रकारची कळकळीची आग्रहाची विनंती आम्ही या ठिकाणी या मतदाराला करतो. पुन्हा एकदा आपण प्रचंड संख्येनं आमचे 2 शब्द ऐकायला उपस्थित राहिला, 2 शब्द ऐकले. परंतु लक्षात राहू द्या की आपल्याला घड्याळात मतदान करायचंय. आपण या वार्डामध्ये त्या लोकांनी सुद्धा दुसऱ्या वार्डाला सांगितलं, दुसऱ्या वार्डातल्या लोकांना सांगितलं पाहिजे की मतदान आपण घड्याळाला करा. आणि दुसरं एक राहून गेलं माझं, ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली होती त्यांना तुम्ही सुद्धा त्याच तोडीचे होता. परंतु काही अडचणीमुळं किंवा काही हे गोष्ट असताना कुणाला तरी 4 पैकी 5 पैकी एकाला उमेदवारी द्यावी लागते. आपला कुठेही मान सन्मान चुकवल, आपली उमेदवारी कॅन्सल केली म्हणून भविष्यामध्ये आपल्याला काय मिळणार नाही ही भावना मनात ठेवू नका. आम्ही मामा दादाला सांगून आम्ही कुठं ना कुठं न्याय देण्याचा प्रयत्न ज्यांनी माघारी घेतली यांना जरूर करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व याचं मूर्तिमंत उदाहरण आदरणीय दत्तामामा भरणे. येत्या 2 तारखेला होणाऱ्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेठ शाह
त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी उपस्थित असणारे उभे राहिलेले 20 उमेदवार, अशा 21 उमेदवारांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या आपण सर्वांनी घड्याळाला मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, ही विनंती करण्यासाठी आज आपल्या भागामध्ये ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे. बंधूंनो, आपल्या सर्वांना माहित आहे की आज मी मुद्दामून सर्वच आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व उमेदवार, सर्व पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, सर्व बंधू आणि भगिनींनो, आजची सभा ही आपली पहिली सभा आहे आणि पहिल्या सभेमध्ये अनेक वक्त्यांनी आपल्या सर्वांना राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह घड्याळ, या घड्याळाला का मतदान करणं गरजेचं आहे याविषयी आपल्या सर्वांनी माहिती दिलेली आहे. बंधूंनो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता 2014 साली आपण मला सर्वांनी आमदार केलं. आम्हाला माहित आहे हे आमदार पद किंवा कुठलंही मंत्रीपद हे काय मिरवण्यासाठी नसतं किंवा हे काय रुबाब करण्यासाठी नसतं. या पदाचा उपयोग माझ्या गोरगरीब माणसासाठी किती होतो, या पदाचा उपयोग माझ्या शहरासाठी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली 11 वर्ष प्रामाणिकपणे केलेला आहे. बंधूंनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो, 11 वर्षापूर्वीचं हे शहराची परिस्थिती काढा. 11 वर्षापूर्वी हे शहर काय होतं, त्यानंतर या शहरामध्ये बदल कसा कसा झाला. हे काय जादूची कांडी नव्हती आहे. हे इथले रस्ते असतील, ड्रेनेज असतील, इथल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, निश्चित प्रकारे या शहराला न्याय देता येईल, या शहरासाठी जेवढा निधी जास्तीत जास्त आणता येईल यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केला. मागच्या 5 वर्षापूर्वी अंकिता भाभी आणि या भागातले नगरसेवक, मी सगळ्यांची नावं मुद्दामून घेत नाही, सगळे नगरसेवक या सर्वांनी सुद्धा या आपल्या शहराच्या विकासासाठी या सर्वांचं खूप मोठं योगदान हे निश्चित प्रकारे बंधूंना राहिलेलं आहे. मग अशा आप्पासाहेब असतील, आबा असतील, डॉक्टर असतील, या सगळ्या मंडळींची, बरशेट असतील किंवा आमचे सुधीरजी मकरे असतील, या सर्वांनी अनेक जणांनी भाषणं, आमचे सर पवार सर असतील, या सर्वांनी मगाशी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन करताना त्यांनी निश्चित प्रकारे बंधूंनो या भागातल्या समस्या मांडल्या, या भागातल्या आमच्या चौगुलेताई असतील, आमच्या आपल्या अडचणी मांडल्या. मी तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे सांगतो, मगाशी अप्पासाहेबांनी एका पुलाचा उल्लेख केला. आज ज्या भागामध्ये आपण राहतो, शिरसोडीचा जो पूल आहे, आपण शिरसोडी कुगाव पूल आहे, बंधूंनो, ही काही गोष्ट एवढी सोपी नसती. कदाचित मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की कदाचित भारतातलं पहिलं उदाहरण असेल की लगेच तो पूल बरशेट आपण व्यापारी मंडळींनी अजितदादा पवार साहेबांना एक निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन दिल्यानंतर ताबडतोब त्याला मंजुरी देऊन, नुसती मंजुरी दिली नाही, त्याला निधी टाकून त्या पुलाचं काम हे प्रगतीपथावर आहे आणि ते लवकरच काम साधारणतः 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, इंदापूरचा चेहरा मोहरा बदलणार. इंदापूरचे जे आज मार्केट आहे, जे मार्केट आज 1 पट आहे ते 5 पट वाढणार आहे आणि त्याचा ह्या परिसराला तर जास्त फायदा आणि निश्चित प्रकारे हा होणार आहे. तेव्हा मला तुम्हा सर्वांना बाबूंना विनंती करायची आहे, का हा पूर्वी पूल झाला नाही, या शहरामध्ये पूर्वी रस्ते का झाले नाहीत. आज आपल्या शहराच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या शहरासाठी आपण शिरसोडीचा पूल दिला, जे आपल्याला माहिती आहे की आपली भुयार गटार योजना असेल, जे आपण ड्रेनेज म्हणतो, त्या ड्रेनेजसाठी आपण 61 कोटी रुपये हे मागच्या 1.5-2 वर्षामध्ये आपण दिलं. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रस्त्यांसाठी 88 कोटी 67 लाख रुपये या शहरासाठी आपण बंधूंनो दिलं. त्याचप्रमाणे आपली जी नगरपालिकेची इमारत आहे, आज जी आपण इमारत पाहतो, नुसती इमारत बरशेट आपण पाठीमागं बांधलेली होती, पण इमारतीमध्ये आज तुम्ही बघा तिथं फर्निचरचं काम, तिथं सगळं सुशोभीकरणाचं काम, तिथलं कंपाऊंडचं काम, त्या कामासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 10 कोटी रुपयाचा भावी आपण तो निधी त्यासाठी इंदापूर आपण त्या नगरपालिकेच्या कामासाठी दिला. निश्चित प्रकारे तुम्हाला माहित आहे या तालुक्यामध्ये अनेक गोरगरीब मुलं आहेत, त्यांना शिक्षणासाठी, त्यांना एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं, बाहेर गाव बारामतीला जावं लागतं,
त्या गरीब मुलांना कुठेतरी एक स्वतःची अभ्यासिका असावी, स्वतःच एक हक्काचं आहे, त्यामध्ये अभ्यास करताना रोज ते घरच्या आईचा वडला आईच्या हातात त्यांना भाकरी खाता यावी, यासाठी बंधूंनो गरीब माणसासाठी आपण तिथं 5 कोटी रुपयाची एक लायब्ररी की जिथं गरीब मुलांना शिकता येईल, एक फर्निचर सकट लायब्ररी ही मंजूर बंधूंनो केलेली आहे. आपल्या सर्वांना ती गोष्ट माहित आहे, ऊर्जा प्रकल्प नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तो आपण मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे नगर परिषद 100 कोटी रस्त्याजवळ शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल की जिथं एक कॉम्प्लेक्स मॉलच्या माध्यमातून तिथं माझ्या व्यापार वर्गाला, माझ्या तरुण वर्गाला एक व्यवसाय करता येईल, त्या शॉपिंग मॉलचं सुद्धा काम हे मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे. बारगाव उद्यानामध्ये विविध विकास कामं आपण बंधूंनो घेतलेली आहेत. वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये नॅशनल हायवे ते विद्या परिसरापर्यंत रस्ता, ते ड्रेनेज बांधकाम साधारणतः आणि ते 9.5 कोटी रुपयाचं काम हे आपण घेतलेलं आहे. बाबा चौक ते स्मशानभूमीपर्यंत रस्ता विकसित आपण करतोय. नगरपालिका हद्दीमधील रस्त्याच्या नाल्याचे फुटपाथ नाही, जेणेकरून सांगायचं तुम्हाला एवढंच वैशिष्ट्य की वीरश्री महाराज यांच्या नावाने आणि जो आपल्याला चांदश्री बाबाचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यासाठी सुद्धा खूप मोठी रक्कम यामध्ये आपण तालुक्यामध्ये मंजूर केलेली आहे. बंधून मला विरोधकांना एकच त्यांना सांगायचंय, अरे एवढी रक्कम मंजूर केली का? तुम्ही इतक्या सत्तेवर होता का? तुम्ही हे पैसे मंजूर केले नाही का? इंदापूर शहराचा विकास झाला नाही? इंदापूर शहराला पूर्वी काय संबोधलं जायचं, आताची मोदी इंदापूर शहरामध्ये बदल काय दिसतोय याचा पण आपण माझ्या मतदारांना मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, शांत डोक्याने विचार करा. आपल्याला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाहीये. आपल्याला विकास, आम्ही विकास केला, विकास करणार आहोत आणि भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं पाहिजे या शहराच्या विकासासाठी अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आणणार आहे, एवढंच आपल्याला बंधूंनो सांगायचंय. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, आपल्याला अनेक गोष्टीमध्ये बदल करायचा आहे, अनेक गोष्टीमध्ये आपल्याला इथं सहकार्य करायचंय. आज आपले इथं शेजारी पोलीस स्टेशनची इमारत आहे, तिथं इमारतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तिथं खूप थोडी दुरवस्था झालेली आहे. तिथं जेणेकरून चांगल्या प्रकारची कॉलनी, एक चांगल्या प्रकारची इमारत की जिथं पोलीस स्टेशनला कुठेतरी कुणी गेलं तर ज्याप्रमाणे बारामतीला ज्याप्रमाणे इमारत, त्याप्रमाणे भविष्यामध्ये आपल्याला तिथं सुद्धा एक चांगल्या प्रकारची इमारत, एक चांगल्या प्रकारची माझ्या पोलीस बांधवांसाठी कॉलनी ही इंदापूर शहरासाठी बंधून आपल्याला निश्चित प्रकारे आणायची की जेणेकरून तिथे इंदापूर शहरामध्ये एक चेहरामोहर आपल्याला बदलला गेला पाहिजे. आज तुम्हाला माहित आहे, आज कोर्टाची इमारत असेल, पीडब्ल्यूडीची इमारत असेल, नगरपालिकेची इमारत असेल, महसूलची कचेरीची इमारत असेल की जेणेकरून अशा अनेक इमारती आपण जेणेकरून बांधलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं जे आपले उद्यान तिथं अभ्यास लहान तिथलं इमारत असेल की जेणेकरून जास्तीत जास्त निधी हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंना मी इंदापूर शहरासाठी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मुंबईला जायचो, ज्या वेळेस मिटिंगला गेलो मुंबईला जाऊन मी कुठेतरी शायनी कुठं जात नव्हतो किंवा हे नव्हतो, कधी कधी दिवसभर जेवण मिळत नसायचं, पण माझ्या इंदापूर तालुक्यासाठी काहीतरी आणायचं किंवा काहीतरी करायचं हाच माझा उद्देश, ही माझी काम करण्याची पद्धत बंधूंना राहिलेली आहे. आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सगळ्या मंडळींचं सहकार्य या विकासाच्या कामामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या सर्वांनी दिलेलं आहे. अजूनही आपल्याला शहराचा विकास करायचा आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही सर्वांनी मला आमदार केलं. खरं तर या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक काही गमती जमती लोकांनी केल्या, काय झालं, परंतु तुम्हाला इंदापूरकरांचा पाठिंबा, शेवटी गोरगरीब माणसाचा पाठिंबा जर आपल्या पाठीमागे असला, गोरगरीब आमच्या लाडक्या बहिणी जर आपल्या पाठीमागे असल्या तर आपलं कोण काय करू शकत नाही. याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी मला त्यावेळेस दिलं आणि मला तुम्ही विधानसभेवरती तिथं पाठवलं. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरत शेठ शहा हे माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिले. त्यामुळे आज तुम्हाला मी सांगतो, आपण त्याचा पक्षाला त्याचा विचार ह्या शहा कुटुंबाचा केलेला आहे. मगाशी अप्पासाहेबांनी सांगितली गोष्ट खरी आहे. आणि या शहा कुटुंबाचं किती योगदान या शहरासाठी आहे, या आपल्या भागासाठी आहे, शैक्षणिक सुविधेसाठी आहे. या शहा कुटुंबाने आपल्या भागासाठी कैलासवासी त्यांचे चुलते असतील, वडील असतील, त्यांचे आजोबा असतील, म्हणजे कैलासवासी गोकुळ शेठ पासून या शहरासाठी या कुटुंबाने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. मगाशी बंडू तात्यांचा कुठे गेले, बंडू तात्यांचा मगाशी उल्लेख पाहिजे. मी सगळ्यांचाच वाघ कुटुंब मी म्हणाल नाही, पवार, वाघ, चौगुले सगळ्याच कुटुंबाचं. आता मेलाडे पाहून तुम्ही नवीन आलाय, आमचे त्या सगळ्याच कुटुंबाने आपल्या शहरासाठी खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत.
खरं तर मी या वार्डामध्ये जे निवडणुकीसाठी उमेदवार उभे होते, आमचे सुधीरजी मकरे, आमचे मनोजजी पवार, आमचे अशोक चव्हाण, आमचे सचिन चौगुले, आमच्या वैशालीताई मोठे, या सर्वांनी, अशोक बापू तुम्ही खूप प्रयत्न यासाठी, आमचे इजगोडे बापू, अक्षय भोसले, त्यामुळे यासाठी इजगोडे बापू स्वतः त्यामध्ये, अशोक बापू त्यामध्ये, त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न त्या उमेदवारांच्या माघारीसाठी केला. ज्या ज्या उमेदवारांनी आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठी माघार घेतली त्या सर्व उमेदवारांचं निश्चित प्रकारे खरं तर ह्या उमेदवारापेक्षा त्यांचं जास्त आभार मानलं पाहिजे, त्यांचं जास्त कौतुक हे केलं पाहिजे. ताईंनी मागाशी अडचणी काय मांडल्या, आमच्या बकरे साहेबांनी पण तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाच्या बाबतीमध्ये, बुद्धविहाराच्या बाबतीमध्ये त्यांनी काय सूचना मांडल्या, रस्त्याच्या काय सूचना आपण सर्वांनी मांडल्या. मी भविष्यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो की शेवटी तालुक्याचा आमदार हा महत्वाचा असतो. तालुक्याचा आमदार डीपीडीसी वरती असतो, तालुक्याचा आमदार नगर विकासाचा निधी आणू शकतो. त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये जो निधी तालुक्याला मिळणार आहे शेवटी तालुक्याच्या आमदाराच्या रूपानेच तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. आणि 2029 पर्यंत, पुढचं लगेच सांगत नाही, 2029 पर्यंत 4 वर्ष आणि अजून 15 दिवस, कारण मुख्यमंत्र्यांनी 5 तारखेला शपथ घेतली होती, 4 वर्ष मी तालुक्याचा आमदार आहे. त्यामुळे विकास बाकी सगळं काय राहिलेलं हे तुम्हाला बीज देणार आहे मी. म्हणजे आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून, एक महायुतीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून, ठीक आहे या निवडणुकीमध्ये अनेक काय कोण तोंड वेगळी झाली, मला आता कोणावर त्यांच्यावरती टीका करायची नाही आहे, आपल्याला टीका करायची नाही. बहिणींना मी तुम्हाला एवढं सांगतो, आपल्याला जे द्यायचंय हे विकासावर बोलायचं. आज माझ्या ह्या लाडक्या बहिणी आहेत, माझे पत्रकार बांधव, मी तुम्हाला विनंती करतो, अरे ह्या माझ्या बहिणी दिवसभर कष्ट करतात आणि कष्ट करून हे आज आमच्या भाषणासाठी, भरतशेठ शहा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी त्या आमच्या लाडक्या बहिणी कष्ट करून हजर आहेत. हे काय कुठं कुणी आणलेले किंवा कुणा हे नाहीयेत. त्या बहिणींसाठी मी तुम्हाला बहिणीने एकच सांगतो, राज्य सरकारने तुमच्यासाठी खूप मोठी आमच्या लाडक्या बहिणीसाठी योजना दिलेली आहे. योजना खूप चांगली आहे. तेव्हा निवडणूक आहे त्यामुळे मी काय बाकीच्या गोष्टी काय बोलत नाही. काळजी करू नका, तुमचा भाऊ तुमच्या बरोबर आहेच, तुमचा मामा तुमच्या बरोबर आहेच, पण हा मामा पण तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी मी तुम्हाला एकच विनंती करतो, लोक येतील, जोरात भाषण ठोकतील, बाया सावरतील, हे करू ते करू हे करू ते म्हणतील, पण तुम्ही नीट समजा, जो गरजतो, जो ओरडतो, मी जास्त बोलत नाही, मी काम करणारा माणूस आहे, मी काम करणारा माणूस आहे, हो काम करणारा माणूस आहे, काम करीत आलोय, काम करणार आहे. आणि भविष्यामध्ये माझ्या या इंदापूर शहराला भरतशेठ आणि त्यांच्या 20 नगरसेवकांबरोबर एक या तालुक्याचा, या शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय हा दत्तात्रय वर्ण स्वस्त बसणार नाही. हा पण शब्द मी आज माझ्या या सगळ्या बांधवांना देतो. माझ्या बंधूंना, माझ्या पत्रकार बंधूंना एकच विनंती करायची आहे, आमची माणसं, आमचे उमेदवार कामाचे आहेत, भाषण कमी करणारे आहेत, बोलणारे कमी आहेत, आवाज टाकणारे कमी आहेत, पण खूप कामाचे आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा, एका बाजूला वेगळी माणसं आहेत, एका बाजूला वेगळी माणसं आहेत, जी माणसं कामाची आहेत, जी माणसं तुमच्या भागाचा, तुमच्या परिसराचा, तुमच्या याचा विकास करतील, याच्या पाठीमागे आपण राहायचं का कुठेतरी नुसतं कोण कालवा करून किंवा काहीतरी कोणावरती टीका टिप्पणी करून, माझ्यावरती कोणी काय म्हणायला करून त्याच्या मागे राहायचं. याचा फक्त प्रामाणिकपणे नीट विचार करा. कदाचित आपल्या घरामध्ये आपल्या परमेश्वराचं आपण देवाचं दर्शन घ्या आणि देवापुढे नसतो करा की तुम्हाला कुणी या तुमच्या शहरासाठी मदत केली, तुमच्या शहरासाठी तुम्हाला कुणी सहकार्य केलं, याचा नीट विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत, ज्याचे 21 उमेदवार आहेत, किंवा आपल्या भागामध्ये आमच्या
उमेश मकरे असतील, सुनीताताई वाघ असतील, सुनीताताई नलवडे असतील, राजेंद्र गेना चौगुले असतील आणि वर भरत शेठ असतील, या सर्वांचं जे चिन्ह आहे घड्याळ, घड्याळावरती आपण तर मतदान करणारच आहोत. माझे पत्रकार बांधव, मी तुम्हा सर्वांना माहित आहे, मी राज्याचा क्रीडा मंत्री होतो. या तालुक्यामधलं आपलं जे क्रीडा भवन आहे, शेवटी या तालुक्यामधला सगळा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. तिथं स्विमिंग टँक माझ्या इथं माझ्या नागरिकांना, माझे जे डॉक्टर, वकील किंवा तुम्हाला ज्यांना स्विमिंग टँक त्यांना पोहायला सकाळला व्यायाम करता आला पाहिजे, त्यासाठी या शहरामध्ये एक स्विमिंग टँक असू द्या. आणि शेवटच्या दिवशी राज्याचा क्रीडा मंत्री असताना या तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी 56 कोटी रुपये मंजूर करणारा हा तुमचा मामा आहे. तो नीट विचार करा. एका बाजूने विकास करणार आहे, एका बाजूने विकासाला निधी देणार आहे, गोरगरिबांच्या दुःखाचं बेग्यास होणार आहे, मागासवर्गीय आमच्या बंधू असतील, सर्वसामान्य माणसं असतील, माझा अल्पसंख्याक समाज असेल, या समाजामध्ये प्रत्येक दुःखाच्या सुखाच्या काळामध्ये ही सगळी आमची टीम तुम्हा सर्वांना सहकार्य करणारी आहे, मदत करणारी आहे. या टीमच्या पाठीमागे उभा राहायचं का बच्चनगिरी भाषण करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहायचं, याचा तुम्ही फक्त विचार करा. शांत डोक्याने विचार करून फक्त दाखवून द्या. आमचे कंशे सर मला समोर दिसत आहेत. कंशे सर, आता तुम्हाला बाकी सांगायची इतरांना काहीच गरज नाही. त्यामुळं निश्चित प्रकारे आपण सर्वांनी तिथं शेवट माझा आवाज ऐकू गेला का? शेवटी लांब लांब आलं का ऐकू? त्यामुळे आपण सगळेजण फक्त सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला आपण मतदान करण्यासाठी सगळ्यांनी एकदा सगळ्यांनी दोन्ही बाजूने हात वर करा. आपण घड्याळ म्हणा, घड्याळ 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 घड्याळ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दत्त मामा